नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर 2026 मध्ये आपल्यासाठी एक दुर्मिळ योग आलेला आहे की मकर संक्रांती आणि षष्टल एकादशी एकाच दिवशी म्हणजे 14 जानेवारी 2026 बुधवारी रोजी येत आहे. हा योग इतका खास आहे की खूप वर्षांनी असं दुर्मिळ योग पाहायला मिळाला आहे आणि यावर्षी सूर्य दुपारी 3:06 मकर राशीत प्रवेश करत असले तर संक्रांतीचे पुण्यकाळ 3:06 ते संध्याकाळचे 6 ते 20 पर्यंत राहणार आहे. त्यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक कृती अत्यंत पुण्यकारक ठरते. मंडळी, संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि हा दिवस स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप, भजन, नामस्मरण यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. याच दिवशी घरात गोडी, सुख, समृद्धी आणि आरोग्य येण्याचं विशेष मानलं जातं. तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय दिवस आहे. उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग, कीर्तन आणि भक्ती करण्यासाठी मानला जातो. या दोन्ही तिथी एकत्र येताना शास्त्रानुसार एकादशीचे नियम पाळणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकादशीचा उपवास करणं गरजेचं आहे आणि उपवासासाठी निर्जल उपवास सर्व उत्तम असतो. पण जमत नसेल तर फलाहारही उपवास करावा, ज्यात तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावी. फळ, दूध, ताक, शेंगदाणे, हलके पदार्थ चालतात. दिवसभर रामकृष्ण आणि पांडुरंग विठ्ठल याचं नामस्मरण करावे. हरिपाठ करणे, अभंग पठण अत्यंत पुण्यदायी आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करावे, सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं, देवघरात दिवा लावावा, श्री विठ्ठल व श्री विष्णूंची पूजा करावी, तुळशीपत्र अर्पण करावे, पंचामृताचा अभिषेक करावा आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभंग, कीर्तन करावं. एकादशीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा केल्यास हजारो एकादशी केल्यासारखं पुण्य मिळतं आणि संक्रांत व एकादशीचं एकत्र येते असल्यामुळे दानाचं पुण्य दुप्पट होतं. मंडळी, दानासाठी उत्तम वस्तू म्हणजे तिळगुळ, तांदूळ, चांगले कपडे, ब्लँकेट, सादरी व गो दान करणे आणि या दोन दान करताना मनात फक्त सुख, समृद्धी, आरोग्य आणि भक्ती याची भावना ठेवावी. तसेच संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, भांडण, नकारात्मक गोष्टी, खोटे बोलणे, देवीचे किंवा इतरांची निंदा या सर्व गोष्टी टाळाव्या. मंडळी, या दिवशी गोड खा, गोड बोला, गोड आठवणी साठवा. बाजरीची भाकरी, तीळ, गुळ, लाडू, शेंगदाणा पोळी, पुरणपोळी, गुळपोळी, तुपाचा वापर करा, कारण हा सर्व पदार्थ शरीराला उष्णता देतात, पचन सुधारतात आणि थंडी कमी करतात. संक्रांत हा फक्त सण नाही तर ऋतूंचा बदल, दानधर्माच्या गोडी वाढवणारा आणि निसर्गाशी नातं जपणारा दिवस आहे. सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, दिवस मोठा होतो आणि थंडी कमी होते, म्हणून या दिवशी उष्णता देणारा पदार्थ जास्त खाणे, गोड बोलणे, गोड आठवणी ठेवणे आवश्यक आहे. तसंच संक्रांतीच्या दिवशी, भोगीच्या दिवशी आपण बनवलेली भाजी म्हणजेच वांगी, गाजर, मटर, पापडाचं बोर, गाजर, पेरू यासारखी भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या भाज्यांचा समावेश असतो. याच दिवशी तिळगुळ पोळ्या, शेंगदाण्याच्या पोळ्या, पुरणपोळी, गुळपोळी याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो, कारण या सर्व पदार्थ उष्णता देणारा, पचन सुधारणारा आणि शक्तिवर्धक असतात. संक्रांतीच्या दिवशी तुपाचा जास्तीत जास्त वापर करणे शुभ मानला जातो आणि यामुळे शरीराला उष्णता मिळते, थंडी कमी होते, तसंच घरात सुख, आरोग्य, भक्ती, समृद्धी नांदते. मंडळी, या दिवशी सर्व शुभ कार्य, नामस्मरण, उपवास, दान, भक्ती, कीर्तन, अभंग आणि हरिनाम करून आपलं जीवन पवित्र करा आणि समृद्ध बनवा, कारण 2026 मध्ये संक्रांत, षष्टीला एकादशी एकत्र येणे हा दुर्मिळ योगायोग आहे. असा योग वर्षातून एकदाच होतो.
म्हणून या दिवशी वेळ वाया घालवू नका. घरात आनंद, गोडी, भक्ती आणि सुख समृद्धी वाढवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा.